ईशावास्य उपनिषदाचे 4 मंत्र आपण पूर्ण केले आणि त्याचं जवळजवळ पूर्ण तासामध्ये आपण सिंहावलोकन गेल्या वेळेला केलं. या मंत्रांमध्ये 2 प्रकारचे मंत्र आहेत ईशावास्य उपनिषदामध्ये आणि बहुतेक उपनिषदांमध्ये तीच साधारण मांडणी आहे. एक प्रकारच्या मंत्रांना सूत्रभूत मंत्र असं म्हणतात आणि दुसऱ्या प्रकारच्या मंत्रांना वृत्तीभूत मंत्र असं म्हणतात. सूत्रभूत मंत्र हे त्या उपनिषदांचे अत्यंत महत्त्वाचे मंत्र असतात आणि त्या मंत्रांवर अधिक खुलाशाने जे वर्णन केलं जातं त्याला वृत्तीभूत मंत्र असं म्हटलं जातं. ईशावास्य उपनिषदातला पहिला आणि दुसरा हे 2 सूत्रभूत मंत्र आहेत. 1 आणि 2 सूत्रभूत मंत्र. 3 ते 9 हे वृत्तीभूत मंत्र आहेत. प्रथमस्य मंत्र हा वृत्तीभूत मंत्रम 3 ते 9 पहिल्या मंत्राचे आणि 10 ते 18 हे दुसऱ्या मंत्राचे द्वितीय मंत्रस्य वृत्तीभूत मंत्र हा अस्ति. असे ते 2 प्रकारचे मंत्र आहेत. 5व्या मंत्राच्या अगोदर आणि 4थ्या मंत्राच्या शेवटी एक छोटीशी अवतारिका दिलेली आहे आचार्यांनी आणि त्याचं वाक्य असं आहे, न मंत्राणाम जामिता अस्ति. जामित म्हणजे कंटाळणे, उत्साह न वाटणे, आळस येणे. मंत्राणाम न जामिता अस्ति. मग कुठे जामिता असते? साधकानाम जामिता असते. ती शक्यता असल्यामुळे साधकाला दूषण देण्याच्या ऐवजी मंत्रांना भूषण देऊन ईशोपनिषदाने किंवा उपनिषदाने सांगितलेलं आहे, न मंत्राणाम जामिता अस्ति. असं का असावं? असं का म्हटलं असावं? त्याचं स्पष्टीकरण असं आहे, आत्मा दुर्विज्ञेयत्वात् पुनरुक्ती दोषः नास्ति. समजायला अत्यंत अवघड असणारं आत्मतत्व हे समजून श्रवणाने परोक्ष ज्ञानापर्यंत पोचण्यासाठी लागणारं श्रवणाने मनन होण्यासाठी तिथे पुनरुक्तीची गरज आहे आणि म्हणून न मंत्राणाम जामिता अस्ति. मंत्र पुन्हा पुन्हा त्याच उद्घोषाची रचना करतात. पहिला मंत्र जो आपण पाहिला होता, ईशावास्यम इदम सर्वम, या मंत्रामधला ईश हा शब्द ब्रह्मवाचक आहे, ईश्वरवाचक नाही. आपण पाहिलं होतं. पहिला मंत्र हा ज्ञानयोगात्मक असा आहे आणि ज्ञानयोगात्मक म्हणजे काय, तर त्याच्यातून होणारी फलश्रुती ही कशाची आहे, तर ती ज्ञानयोगाची आहे. म्हणजे त्याचा ज्ञानाशी योग होतो अशी त्याची फलश्रुती आहे आणि म्हणून ज्ञानयोगाची व्याख्या अधिष्ठान अद्वैत वस्तू दर्शनेन ज्ञानेन द्वैत दृष्टी निवृत्त्या संसार निवृत्तिरेव इति ज्ञानयोगा, अशी ज्ञानयोगाची व्याख्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे अधिष्ठान म्हणजे ईश, लॉर्डिंग ओव्हर, ज्याच्या शासनाखाली सगळं चालू आहे असा जो अधिष्ठाता, त्याच्या अद्वैत वस्तू दर्शनेन, तिथे कोणत्याही प्रकारचं द्वैत न पाहता त्याची अद्वैत वस्तू म्हणून जेव्हा त्याचं दर्शन होतं त्या दर्शनाला ज्ञान असं नाव आहे. जगातली इतर सर्व ज्ञान ही तुलनात्मक ज्ञानामध्ये मोडतात. शुद्ध ज्ञानामध्ये मोडणारं एकमेव ज्ञान, किंबहुना जसं गीतेमध्ये भगवानांनी सांगितलंय, घेण्यासारखं ज्ञान पार्था फक्त एक आहे, ते म्हणजे आत्मवस्तू दर्शन. हे होण्यासाठी लागणारी जी प्रवृत्ती आहे ती द्वैत दृष्टी निवृत्त्या, म्हणजे त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या विचारांमध्ये द्वैत असता कामा नये
आणि ज्याचं द्वैत गेलं त्याचा संसार निवृत्त झाला, संसरती अत नहा. आता संसारामध्ये त्याला यावं लागत नाही. यद गत्वा न निवर्तन्ते भूयः. आता गेलेला परत येत नाही, म्हणजे तो संसारात नाही, द्वैतदृष्टीने निवृत्त झाला, अद्वैत वस्तूच्या दर्शनामध्ये गेला आणि अधिष्ठाताच्या रूपाला पावला. त्याला ज्ञानयोग असं म्हणतात. आता हा जो ज्ञानयोग आहे हा लक्षात ठेवण्याचं कारण असं की पहिल्या सूत्रभूत मंत्रानंतर तिसऱ्या मंत्रापासून 9व्या मंत्रापर्यंत जेवढे वृत्तीभूत मंत्र आलेले आहेत ते सर्व या ज्ञानयोगाच्या व्याख्येला अनुसरून वेगळी वेगळी त्याची अंग दाखवणार आहेत. असा जो आत्मा ज्याचं दर्शन आहे तो आत्मा कसा आहे, ज्याला त्याचं दर्शन झालं तो ज्ञानी कसा वागतो आणि त्याचे कोणते कोणते गुणधर्म आहेत ते आपण आता 5व्या मंत्रामध्ये पाहणार आहोत. 5वा जो मंत्र आहे तो मंत्र तद एजती, तन्नेजती म्हणजे तद न एजती, तद एजती तद न एजती, तद दूरे, तद अंतिके, तद अंतरस्य सर्वस्य, तदु सर्वस्य अस्य बाह्यतः. आत्म्याचं वर्णन आहे, दोन्ही ओळी महत्त्वाच्या आहेत. तद एजती ते आत्मतत्व सगळ्या हालचालींना कारणीभूत असं आहे, म्हणजे ते आत्मतत्व चलवाही आहे. तद न एजती आणि ते अचलही आहे. तद दूरे ते अत्यंत दूर आहे. तच्च अंतिके तितकंच ते समीप किंवा जवळ आहे. तद अंतरस्य सर्वस्य, तद सर्वस्य अस्य अंतः, अंतरः ते सर्वांच्या, सर्वस्य अस्य अंतः सर्वांच्या आत ते तत्व आहे. तदु सर्वस्यास्य बाह्यता, तद सर्वस्य अस्य बाह्यतः ते सर्वांच्या बाहेर, सर्वांच्या आत, सर्वांपासून दूर, सर्वांच्या समीप, ते अचल आणि ते चलवाही असं आहे. असा शब्दार्थ या मंत्राचा आहे. याचं नेमकं स्वरूप कळण्यासाठी हा जो मंत्र आहे तो मंत्र कशा पद्धतीने समजावून घेता येतो याच्यासाठी लागणारी जी मूलभूत संकल्पना आहे ती शास्त्राकडून येते आणि ती संकल्पना थोडीशी स्पष्ट व्हावी म्हणून हा जो चार्ट टाईप जो बनवला आहे तो त्याच्यासाठी बनवलेला आहे. याच्यामध्ये अंतःकरण नावाचं जे प्रकरण दाखवलेलं आहे, जो हेक्झॅगॉन आहे, अंतःकरण विशेषण म्हणून दाखवलेलं आहे. हे अंतःकरण चतुष्ट आहे. त्याच्या भूमिकेप्रमाणे त्याला दिली जाणारी 4 नावं आपल्याला माहिती आहेत. बुद्धी, मन, अहंकार आणि मन, अशा 4 पद्धतीने चालणारं हे अंतःकरण आहे. या अंतःकरणामध्ये ते करण असल्यामुळं आणि आत असल्यामुळे त्याला अंत आणि करण असं म्हणतो. कारण आणि करण यातला फरक असा आहे की करण हे इन्स्ट्रुमेंट आहे, ते जडात तर आहेच आहे, पण त्याच्यामध्ये दिलेलं कार्य करण्याची फक्त क्षमता आहे, त्याच्यामुळे कार्य होऊ शकत नाही, अशा प्रकारचं ते अंतःकरण आहे. त्याला इतर शरीरापासून वेगळं करण्याचं एकमेव कारण म्हणजे ती अशी जागा आहे जिथे सर्व चलनवलनासाठी लागणारी जी चेतनतत्वता आहे ती धारण करण्याची क्षमता असणारं ते अंग असल्यामुळे तिथं अंतःकरणाचा विषय येतो. या अंतःकरणामध्ये सर्वत्र वावरणाऱ्या ब्रह्मचैतन्यापैकी त्या व्यष्टीसाठी, त्या जीवासाठी किंवा त्या अंतःकरण
अवच्छिन्न भागासाठी. अवच्छिन्न म्हणजे मर्यादित. त्या जीवाच्या मर्यादित अस्तित्वासाठी ब्रह्मचैतन्यापैकी जो भाग वेगळा काढल्यासारखा वाटतो त्या भागाचं नाव कूटस्थ असं आहे. कूटस्थ असं म्हणण्याचं कारण असं आहे की ब्रह्मचैतन्याला कूटस्थ म्हणत नाहीत आणि याला कूटस्थ म्हणतात, जरी दोन्ही एकच असले तरी. त्याचं कारण इथे जेव्हा तो जीवाच्या संदर्भामध्ये मर्यादित होऊन त्या जीवाच्या कर्मक्रियेसाठी अस्तित्वाने तिथे येतो, तेव्हा तो आपल्या असण्यानी, आपल्या कार्यानी नव्हे, आपल्या सन्निध असण्याच्या कारणाने त्या जीवाच्या संपूर्ण कर्मक्रियेशी संबंधित किंवा संपूर्ण कर्मक्रियेला चालना देतो. तो अचल आहे आणि तो चालना देतो. अशा प्रकारचं जे तत्व आहे ते साधारण कसं आहे तर ते या संपूर्ण जीवाच्या रचनेमध्ये अत्यंत उच्चतर तत्व आहे आणि ते गिरीशिखरावत आहे, म्हणून त्याला कूटस्थ म्हणतात. तसेच ते तिथं राहून सगळं घडवून आणतं, पण तरीसुद्धा त्याच्यात कोणताही बदल होत नाही, म्हणून एखाद्या ऐरणीवर दागिना जसा बनवला जातो त्या ऐरणीला सुद्धा कूटस्थ असं म्हणतात. अशा दोन्ही स्वभाव गुणधर्मांनी, आणि हे गुणधर्म त्याच्यावरचे आरोपित गुणधर्म आहेत, कारण तो कोणत्याही गुणधर्माचा बांधील नाही आहे. असा जो कूटस्थ आहे तो कूटस्थ अंतःकरणाला आपली साथ कशा प्रकारे देतो. तो कूटस्थ तिथे राहून त्या अंतःकरणाची संपूर्ण नियंत्रण करतो की त्याच्यासाठी तो वेगळ्या प्रकारचं काही साधन वापरतो. तर त्याचं साधन वापरण्याची कूटस्थाची पद्धत अशी आहे, कूटस्थ अविचल, स्तब्ध, स्थिर, शुद्ध, अविक्रय अशा पद्धतीने फक्त तिथे राहतो. आणि त्याच्या राहण्यामध्ये असणारे त्याचे जे गुणधर्मपैकी एक, तो ज्ञानवत, ज्ञानप्रकाशवत, प्रज्ञानघन असा वेगळ्या वेगळ्या प्रकारचा असल्यामुळे त्याचे गुणधर्म अंतःकरणामध्ये विस्तारित होतात. किंबहुना त्याच्या असण्यामुळे आदित्याच्या उषःकाली बाहेर येण्यामुळे वृक्षाला झालेलं प्रकाशाचं ज्ञान जसं असावं, आदित्य वृक्षासाठी आलेला नाही. वृक्ष आदित्याच्या प्रकाशा वाचून राहू शकत नाही, कारण आदित्याचा प्रकाश, सूर्याचा प्रकाश धारण करण्याची क्षमता वृक्षावर असल्यामुळे वृक्ष प्रकाशित झाल्यासारखा वाटतो. तद्वत कूटस्थामधून निघालेले जे काही प्रकाशकण आहेत, जो काही ज्ञानप्रकाश आहे, तो जेव्हा अंतःकरण पकडून ठेवतं त्यावेळेला अंतःकरणामध्ये कूटस्थाच्या प्रकाशाचा आभास निर्माण होतो. जर अंतःकरणाच्या एका बाजूनी पाहिलं तर अंतःकरण प्रज्वलित झाल्यासारखं वाटतं, पण त्या प्रज्वलनाच्या मागे असणारा कूटस्थ जो अंतःकरणाच्या या बाजूनी पाहतो त्याला दिसत नाही, त्यामुळं अंतःकरणाला तो प्रकाशमान असं चुकीचं म्हणतो. आणि असं जेव्हा म्हटलं जातं, म्हणजे जो आपल्या अंतःकरणाला प्रकाशमय मानतो आणि त्याला त्याच्याच अगदी समीप असणारा कूटस्थ न दिसल्यामुळे तो कूटस्थाचा प्रकाश आहे असं ज्याला कळत नाही, त्या परिस्थितीमध्ये अंतःकरणाला विशेषण असं म्हणतात. मग विशेषण असं म्हणण्याचं कारण असं की काळा घोडा आहे, यामध्ये काळा हे विशेषण आहे घोड्याचं. पण काळा हा शब्द जेव्हा उच्चारला जातो तेव्हा त्या काळा या स्वतःच्या रंगाची सुद्धा अनुभूती होते आणि तो रंग घोड्यावर लागला जातो. म्हणजे जेव्हा एखादी वस्तू स्वतःच्या वर्तमानाचं ज्ञान करून देते
आणि ज्याच्यावरती आरोपित केली जाते त्याचंही ज्ञान करून देते, तेव्हा त्याला विशेषण असं म्हणतात. इथेच अंतःकरणामध्ये असणारा चिदाभास किंवा त्या कूटस्थाचा आभास पाहून अंतःकरणामध्येच प्रकाश आहे असं वाटतं. इथे अंतःकरण विशेषण रूपाने येतं. इथे विशेषण कोणतं? अंतःकरण, अंतःकरणात पडलेला प्रकाश, या दोहोंना मिळून विशेषण म्हणतात. मग हे जर विशेषण असेल तर विशेष्य कोण? कुणाचं विशेषण आहे? ते त्या कूटस्थाचं विशेषण आहे. म्हणून कूटस्थाच्या विशेषण म्हणून कूटस्थाचा आभासात्मक प्रकाश, त्याला पकडणारं अंतःकरण, या तिन्हीला मिळून जीव अशी संज्ञा आहे. कूटस्थ, कूटस्थाचा आभासात्मक परावर्तित अंतःकरणातला प्रकाश आणि अंतःकरण, या त्रिसूत्रीला जीव असं म्हणतात. एकदा ही संकल्पना पूर्ण स्पष्ट झाल्यानंतर प्रश्न असा येतो की अंतःकरणामध्ये ज्या ज्या हालचाली होतात, अंतःकरणाच्या हालचाली कोणत्या प्रकारच्या आहेत? त्याच्यावर सगळे संसार धर्म आहेत. कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख, दुःख इत्यादी सर्व संसार धर्म जे काही आहेत ते या अंतःकरणामध्ये आहेत. आणि अंतःकरणामधले संसार धर्म विशेषण या नात्याने जर अंतःकरणाकडे पाहिलं तर ते आत्म्याचे वाटतात. आणि असं वाटणं किंवा ज्याला असं वाटतं त्याला विमूढ किंवा मूढ असं शास्त्रात म्हणतात. डिल्युडेड, जसं जे पाहायला पाहिजे तसं न पाहणारा. आणि म्हणून असा जो मूढ आहे त्याला काय दिसत नाही? नानुपश्यन्ति, त्याला दिसत नाही. त्याला काय दिसत नाही? तर त्याच्या मागे जो आहे, जो खरा प्रकाशदाता आहे तो दिसत नसल्यामुळे असं हे जे विशेषण, असा हा जो विशेष, या दोहोंनी मिळून बनलेला विशिष्ट असा जो जीव आहे तोच खरा असं समजून अज्ञानी, आणि याचं ज्ञान नसणे यालाच अज्ञान असं म्हणतात. आणि याला अज्ञान म्हणण्याचं कारण असं आहे की तो त्याच्या इतक्या समीप असून त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीवसुद्धा होत नाही. असं जेव्हा होतं तेव्हा जीवभाव, त्याला जीवभाव असं म्हणतात. म्हणजे इथं चैतन्य जीवभावानी नांदतं असं म्हटलं जातं. आता अंतःकरणाच्या या बाजूनी किंवा विशेषणाच्या बाजूंनी विचार करणारा जसा असतो तसा असा एखादा विरळा ज्याला हेच अंतःकरण दुसऱ्या बाजूनी पाहण्याचे ज्ञान झालेलं आहे, तो मात्र या अंतःकरणामध्ये कूटस्थाचा पडणारा प्रकाश जाणून घेऊन जेव्हा तो अंतःकरणाचे जितके संसार धर्म आहेत ते बाजूला सारतो, केवळ प्रकाशमान असणाऱ्या कूटस्थावर आपलं लक्ष केंद्रित करतो, तेव्हा तो साक्षी चैतन्याला पाहतो. त्याला साक्षी चैतन्य कूटस्थाची बाकीची नावं दिलेली आहेत: कूटस्थ, आत्मा, साक्षी आणि साक्षी चैतन्य. आता साक्षी चैतन्य त्याला म्हणण्याचं कारण असं आहे की तो फक्त साक्षी आहे. कशाचा? चैतन्य तिथे आहे त्याचा तो साक्षी आहे. मग चैतन्याला चैतन्याची साक्ष देण्याचं काय कारण आहे? चैतन्याचा जो आभास आहे तो मात्र कामाला लागलेला आहे, कारण त्या इंधनावर अंतःकरण आपलं कार्य करत आहे. आणि म्हणून तिथे ते वृत्तीशी संयोग पावलेलं आहे, म्हणून त्याला वृत्ती चैतन्य असं नाव दिलेलं आहे. म्हणजे एकाच वेळेला साक्षी चैतन्य, वृत्ती चैतन्य आणि अंतःकरण हे तिन्ही मिळून प्रत्येक गोष्टीची सुरुवात करतात. आणि त्याची इतिश्री जी आहे ती जगतामध्ये इंद्रियांमार्फत होते. अशी स्पिरिच्युअल ॲनाटॉमी आहे. अशा पद्धतीने प्रत्येकाचं सगळं चालू आहे. आता इथे जेव्हा एखादी व्यक्ती ज्ञानी असल्यामुळं अंतःकरणाच्या गुणधर्माला बाजूला सारून
केवळ आभास आणि कुटस्थ दोन्हींची ही दखल घेऊन कुटस्थामध्येच आपलं केंद्र बनवते, त्यावेळेला मात्र अंतःकरण विशेषण राहत नाही. अशा व्यक्तीच्या दृष्टीमध्ये जे अंतःकरण दिसतं त्या अंतःकरणाच्या मागच्या साक्षी चैतन्याला किंवा त्या अंतःकरणाला उपाधी असं म्हणतात. म्हणून जे विशेषण होतं ते आता उपाधी झालं आणि ज्या विशेषणामुळे विशिष्ट बनलं होतं ते आता उपाधीने उपहित झालं. म्हणून सोपाधिक ब्रह्म जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तो ज्ञानी माणूसच फक्त हा शब्द वापरू शकतो. स उपाधी, उप म्हणजे जवळ, आधी कुटस्थाची जीवामध्ये असणारी जी स्थिती ती कुटस्थाच्या दृष्टीने पाहिल्यानंतर अंतःकरणाचे गुणधर्म बाजूला सारून केवळ कुटस्थाच्या अस्तित्वावर लक्ष केंद्रित करते. त्यावेळेला अशा अविच्छिन्न डिलिमिटेड कुटस्थाला आणि त्या जीवाला उपाधी असं संबोधलं जातं. त्यामुळे जीव विशिष्ट, जीव उपहित, एकच जीव उपाधी उपहित म्हणून असू शकतो, एकच जीव विशेषण विशेष विशिष्ट असा असू शकतो. आणि असा जो पाहतो त्याच्या डोळ्याला ज्ञानचक्षु असं म्हणतात. पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. 15व्या अध्यायातला श्लोक आहे तो. उत्क्राम्यति स्थितम अपि वा भुंजानम वा गुणान्वितम च. चारपैकी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही असा, आणि त्या चार परिस्थिती कोणत्या? चारच घेतलेल्या. प्रत्येक व्यक्ती चारच परिस्थितीमध्ये असते. उत्क्रामतम इथून गेला, कारण देहामध्ये, सूक्ष्म शरीरामध्ये, कारण देहातलं अज्ञान, सूक्ष्म शरीरातील वासनांची पुटं, हे घेऊन तो आपल्या पुढच्या प्रवासाला शरीर पाहण्यासाठी जेव्हा निघाला, उत्क्रामतम, किंवा असं शरीर मिळाल्यामुळे तो येऊन आपलं जीवन व्यतीत करण्यासाठी स्थिर झाला. उत्क्रामतम वा स्थिरम गुणान्वितम. त्रिगुणांनी तो बाधित झालेला असा तो जेव्हा वागायला लागेल तेव्हा, आणि भुंजानम, गुणान्वितमपासून भुंजानम वेगळं काढण्याचं कारण असं आहे की जेव्हा भोक्तृत्वाच्या किंवा भोगाच्या कोणत्याही गोष्टीच्या मागे साधक असतो किंवा व्यक्ती असते तेव्हा भोक्तृत्वाच्या अत्युच्च पातळीला वृत्तींचा विनाश झाल्यामुळे चित्तामध्ये अत्यंत अल्पशा क्षणासाठी त्याच चिदाभासाचा जो स्पर्श होतो त्या आनंदामुळे तो तेवढ्या क्षणापुरता समाधीत गेलेला असतो. म्हणून गुणान्विताने तो तिथे तो गुणान्वित नसतो. तिथे त्रिगुणांचा अत्यल्प क्षणासाठी त्रिगुणांचा तिथे वास नसतो. म्हणून या चार अवस्थांमध्ये उत्क्रामतम स्थितम अपि वा भुंजानम गुणान्वितम च विमूढा नानुपश्यन्ति. या चारी स्टेजमध्ये, या चारी अवस्थांमध्ये नेमकं मागं कोण आहे हे ज्याला कळत नाही तो नुसता मूढ नाही आहे, विशेषत्वेन मूढती. विशेषत्वेन म्हणजे तिथे एक खास कारण आहे. ते कारण न समजल्यामुळं तो विमूढ झालेला आहे. कारण त्याला हवं असणारं जे साधन आहे, जो आपला अक्ष नसून ज्ञानचक्षु आहे, तो मिळालेला जो असेल तो पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. आणि म्हणून विराट दर्शन अध्यायामध्ये भगवानांनी अर्जुनाला पहिल्यांदाच सांगितले की तू म्हणतोयस म्हणून मी दाखवतो, पण त्यासाठी मला तयारी करावी लागेल, तुला मला ज्ञानचक्षु द्यावं लागेल, त्याशिवाय तू ते पाहू शकणार नाहीस जे पाहण्याची तू इच्छा करतोयस. याचा अर्थ ज्ञानचक्षु हा एक वेगळ्या प्रकारचा भाग आहे. या आत्तापर्यंत सांगितलेल्या या
संकल्पनेला शास्त्रामध्ये अशा पद्धतीने सांगतात की विशेष्य म्हणजे चैतन्य, ज्यास साभास अंतःकरण विशेषण असतो तो जीव, आणि उपाधी जर असेल तर तो साक्षी अशा पद्धतीने मानला जातो. आभास चैतन्य म्हणजे कुठस्थाचा जो आभास आहे, आभास चैतन्य संसार धर्मांचे जीवदशेत उद्दीपन करतो. म्हणजे कोणताही संसार धर्म कुटस्थाच्या आभासाशिवाय शक्य नाही, फक्त उद्दीपनाचं तो काम करतो. मग उद्दीपनाचं काम करत असेल तर तो कसा आहे? तो तटस्थ आहे. तथ या शब्दाचा तठ हे रूपांतर आहे. तटस्थ आहे म्हणजे तो एकाच ठिकाणी अविचलपणे कोणतेही परिणाम न होता एका ठिकाणी थांबलेला आहे. मग तो तटस्थ असल्यानं सन्निध मात्रेन सर्वं चालयती, केवळ असण्यानी तो ते सगळं काम करून घेतो. केवळ बदल होण्यानी नाही, केवळ कुठेही त्याच्यामध्ये अंतर्भूत होण्यानी नाही, केवळ असण्यानी तो करतो. म्हणून अशा असण्याला तटस्थ म्हणतात. आणि असं काम करणाऱ्या कामाला अनुग्राहकत्व असं म्हणतात. त्यालाच आशीर्वाद असं नाव आहे. म्हणून आशीर्वाद हा जोनी द्यायचा असतो तो स्वतःच्यात काहीच बदल करून आणत नाही. ज्याला दिलेला असतो त्याच्यात बदल होतो. म्हणून आशीर्वादाची पातळी फक्त संतांना किंवा देवाला आहे. आणि असं अनुग्राहकत्व किंवा आशीर्वाद त्या आत्म्याचा, म्हणून आत्मकृपा ही चौथी कृपा मानलेली आहे. आत्मकृपा असं म्हणण्याचं कारण की त्याच्याकडे ते अनुग्राहकत्व आहे. आणि असा ज्याला याची संपूर्ण कल्पना आहे असा जो तो त्या आत्मतत्वात रमतो. आणि सुष्टू आत्मनी रमते सह एव सूरहा, अशा माणसाला सूर असं म्हणतात. म्हणून तिसरा मंत्र येऊन गेला असुरा. देवांना सुद्धा असुर म्हणण्याचं कारण ते आत्मतत्वामध्ये नाही आहेत. या मंत्रामध्ये आणखीन महत्त्वाचे काही बिंदू आहेत. आत्ता जर आपण पाहिलं हे जे काही संकल्पना गेली त्याप्रमाणे तद एजती, तद न एजती, कुटस्थाच्या बाजूला गेल्यानंतर तद न एजती, अंतःकरणाच्या बाजूला आल्यानंतर तद एजती, तद न एजती स्वरूपरूपेण, तद एजती विशेषण रूपेण, उपाधि रूपेण तद न एजती, विशेषण रूपेण तद एजती. या विश्वाचे सर्व व्यवहार पार्था माझ्यावरच आहेत. या वाक्याचा अर्थ इथं आहे, या पद्धतीने आहे. पुढे ते असं म्हणतात की तद दूरे तदच अंतिके. कुणाला दूर आहे हे ज्याला कळलं नाही, आचार्य तर म्हणतात शतकोटी, 100 कोटीपेक्षा जास्त इतकं त्याचं दूरत्व आहे. याचा अर्थ ते अत्यंत दूर आहे जो इकडे आहे. पण जो इकडे आहे त्याला मात्र ते तदच अंतिके, खूप जवळ आहे. आणि पुढे ते असं म्हणतात तद अंतरस्य सर्वस्य, तद सर्वस्य अस्य अंतः. 2 गोष्टी आहेत. मला माझ्या शरीरामध्ये अशा प्रकारची रचना पाहून यातला हा मी आहे आणि हा नाही याची मला खात्री झाल्यानंतर मला माझं आत्मदर्शन होईल. इथंपर्यंत पहिली गोष्ट झाली. आता हीच व्यवस्था जळीस्थळी काष्टी पासाने सर्व जीवांमध्ये आहे. अशी ज्याची, त्याला चिदविलास सिद्धांत असं ज्ञानेश्वरांनी म्हटले. चिद विलास, भरला घनदाट हरी दिसे या शब्दाचा तो अर्थ आहे. आणि कबीर यालाच असं म्हणतात की याला लाल असं म्हणतात. ते लाल लाल सब कहे सबके पल्ले लाल. हे गाठ खोल देखा नहीं यासे भया कंगाल. लाली मेरी लाल की जित देखो उत लाल, ही दुसरी स्टेप आहे. लाली देखन मैं चली मैं भी हो गई लाल. आत्मतत्वाचं दर्शन सगळ्याच बाबतीत सगळीकडे जळीस्थळी काष्टी पाशांनी झालेलं आहे. अशी ती अवस्था आहे.
म्हणून तद सर्वस्य अस्य अंतः तद सर्वस्य अस्य बाह्यतः. त्याचं कारण असं आहे, ही जर त्याच्या स्वरूपाशी सायुज्यपणे म्हणजे एकरसत्वाने, आणि एकरसत्वाने म्हणण्याचं कारण ब्रह्मेव भवती, तिथे तो ब्रह्मच होऊन उरतो अशी अवस्था झाल्यानंतर तो परत नानुपश्यंती या पातळीला येऊ शकत नाही. आणि याचं कारण असं आहे, स्व अवस्था अप्रच्युती, याला अनेजनम म्हणतात. इथे अनेजित जो शब्द आहे ते अविचल आहे. याचा दुसरा अर्थ स्व अवस्था अप्रच्युती. च्युत म्हणजे जिथं आहे तिथून दूर होणे, बाजूला होणे, पदच्युत होणे म्हणतो आपण. आणि असा बाजूला न जाणारं जे आत्मतत्व आहे त्याला अच्युत असं नाव आहे, म्हणून आपण कृष्णाला अच्युत म्हणतो. तेव्हा स्व अवस्था अप्रच्युती म्हणजेच तन न एजती. पुढे साक्षी चैतन्यामुळे ब्रह्म परिच्छिन्न झाल्यासारखे वाटते, असा शास्त्रीय वाक्य आहे. याप्रमाणे जर पाहिलं तर त्याचा सोपा अर्थ असा आहे, हे ब्रह्म चैतन्य जे पिवळ्या रंगात दिसतंय ते इथं फक्त निळ्या रंगात परिच्छिन्न झालं त्या जीवापुरतं. त्यामुळे असं वाटतं की ते परिच्छिन्न झालं. आणि जीव ब्रह्म ऐक्य, जीव ब्रह्म नापरहा, या वाक्याचा अर्थ म्हणजे जीवाचं आणि ब्रह्माचं एकत्व कसं असू शकेल. जीव विकारी आहे, ब्रह्म अविकारी आहे. ब्रह्म अशोच्च आहे, जीव शोकपूर्ण आहे. याचं उत्तर इथे आहे, याचं आणि ब्रह्मचैतन्याचा कधीही संयोग होत नाही. याच्या मागे असणारं कूटस्थ आणि ब्रह्मचैतन्य हे मात्र एक होऊ शकतात, किंबहुना एकच असतात. आणि म्हणून जीव ब्रह्म ऐक्य म्हणजेच ब्रह्मचैतन्य आणि कूटस्थ किंवा आत्मा यांचं लक्षणार्थ सांगितलं गेलेलं मिलन. पुढे ते असं म्हणतात, हे जे संसार धर्म आहेत हे जीवाचे आहेत आणि ते 5 प्रकारचे आहेत. हे सगळं सांगण्याचं कारण असं की जीवाच्या असणाऱ्या संसार धर्मामध्ये आपण अकंठ बुडालेलो आहोत. आणि हे सगळे माहीत जर असतील तर ते जीवाचे असल्यामुळे जेव्हा जेव्हा ते संसार धर्म मला लागू पडतील तेव्हा तेव्हा माझ्या मनामध्ये सावधानी दक्षता ही असली पाहिजे की हे धर्म अंतःकरणाचे असून कूटस्थाचे नाहीत, मी अंतःकरण नसून कूटस्थ आहे. याचाच अर्थ शमदमाचा अभ्यास, साधन चतुष्टाचा अभ्यास. आणि हे जे 5 धर्म सांगितलेले आहेत संसार धर्म, ते पतंजलींच्या योगशास्त्रामधले आहेत. पहिला त्यातला जो संसार धर्म आहे तो आहे अविद्या. अविद्याचं वर्णन त्याने असं केलं आहे की अनित्य, मलिन, दुःखरूप अशा अनात्म पदार्थास नित्य, शुद्ध, सुखरूपत्व मानणे याला अविद्या म्हणतात. म्हणजे जी जी गोष्ट चैतन्य विरहित आहे अशा गोष्टीला चैतन्य समजून, आणि तसं समजलं नसतं तर मग एवढा परिग्रह का केला असता, तसं नसतं तर केलाच नसता. याचा अर्थ जे जे अनित्य आहे ते मला नित्य वाटतं, जे जे मलिन आहे ते मला शुक्र किंवा शुद्ध वाटतं, आणि जे जे दुःखरूप आहे, अंती दुःखाला कारणीभूत आहे, ते मला सुखाला घेऊन जाईल असं मला वाटतं. असं वाटण्याच्या गोष्टीला अविद्या असं म्हणतात. आणि या अविद्येमुळे भ्रम निर्माण होतात. ते भ्रमसुद्धा आपण पाहणार आहोत. पण अविद्या हा पहिला संसार धर्म जो आहे जीव अंतःकरणाचा जीवाचा तो आहे. दुसरा आहे अस्मिता. आत्मा आणि बुद्धी एकच मानणे याला अस्मिता असं म्हणतात. षडदर्शनामध्ये काही दर्शनामध्ये बुद्धीलाच आत्मा मांडलेलं आहे.
आणि बुद्धीलाच आत्मा म्हणण्याचं कारणच असं आहे की जो अंतःकरणाच्या चतुष्टाच्या त्या बाजूनी अंतःकरणाला पाहत असतो त्याला सगळेच गुण कुटस्थाचे तिथे दिसल्यामुळे तो अंतःकरण म्हणजेच सर्व काही असं समजतो. म्हणूनच बुद्धी आत्मवादी असं ते वादच येतो. असं ज्याला वाटतं त्याला अस्मिता आहे असं म्हणतात. तिसरा संसार धर्म आहे राग. आणि राग म्हणजे क्रोध नव्हे. अनुकूल ज्ञानोत्पन्न प्रीती म्हणजे राग. अनुकूलाच्या ज्ञानाने उत्पन्न झालेली. आता प्रश्न असा आहे की ज्ञानच आहे ते अज्ञान नाही आहे, ते ज्ञानच आहे, फक्त अनुकूल आहे असं मी त्याची समजूत करून घेतली. वस्तूच्या ज्ञानाचा अनुकूलतेशी काहीही संबंध नाही. तसा असता तर तुकारामांना शिवाजींनी पाठवलेला नजराणा निश्चित कळला असता, किंवा नामदेवांना परिसा भागवतांनी दिलेला परिस जो होता तो निश्चित कळला असता. त्याचं स्वरूपसुद्धा न पाहताच नामदेवांनी तो चंद्रभागेत टाकून दिला. याचा अर्थ असा की ज्याचं अनात्म वस्तू असल्यानंतर अशा अनात्म वस्तूबद्दल अनुकूलता उत्पन्न होऊ नये. आणि अशी अनुकूलता उत्पन्न झाली त्यालाच इच्छा असं म्हणतात. अनुकूलतेचं बाळ इच्छा अशी आहे, कारण जे प्रतिकूल असेल त्याची इच्छाच कशाला होईल. म्हणून अनुकूल ज्ञानोत्पन्न प्रीती, तिथं अनुराग असला पाहिजे, प्रीती, त्याला राग असं म्हणतात. आणि प्रतिकूल ज्ञानोत्पन्न क्रोध त्याला द्वेष असं म्हणतात. म्हणून राग द्वेषात्मक जीव असं जेव्हा म्हणतो तेव्हा अनुकूल ज्ञानोत्पन्न प्रीती, प्रतिकूल ज्ञानोत्पन्न क्रोध हे असे राग द्वेष, अस्मिता अविद्या आणि शेवटचा आणि महत्त्वाचा ज्ञानी लोकांमध्ये किंवा संतांमध्ये आणि साध्या लोकांमधला फरक सांगणारा पाचवा संसार धर्म म्हणजे अभिनिवेश. आणि अभिनिवेश म्हणजे मृत्यूबद्दल वाटणारी भीती. मृत्यू भयाला अभिनिवेश असं म्हणतात. आणि या उलट कबीर म्हणतात निर्भय निर्गुण गुणमय गाऊंगा. याचा अर्थ अभिनिवेश तिथे पूर्ण संपलेलं होतं. असे 5 प्रकारचे जे संसार धर्म आहेत, असे संसार धर्म या अंतःकरणाच्या बाजूला आहेत. तेव्हा अंतःकरण उपहित चैतन्य, अंतःकरण विशेषण चैतन्य, साक्षी चैतन्य या संकल्पना झाल्यानंतर जेव्हा जेव्हा ते सोपाधिक असतं, म्हणजे जेव्हा जेव्हा ब्रह्मचैतन्याला उपाधी घ्यावीशी वाटते, त्याला वाटत नाही, पण ज्या उपाधीवर चैतन्याचा पगडा बसतो तिथे मात्र त्या चैतन्याच्या अध्यक्षतेखाली होत असलेली जीवाची हालचाल पाहिल्यानंतर असं वाटतं की तद एजती. आणि जेव्हा त्याच्या उपाधीकडे गेल्यानंतर साक्षी चैतन्याकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं तद न एजती. आणि म्हणून इथे आचार्य आता जे स्पष्टीकरण देतात ते समजायला सोपं जाईल. तद आत्मतत्वम यत प्रकृतम तद एजती चलती. ते काय म्हणतात, तद आत्मतत्वम, ते आत्मतत्व, यत प्रकृतम, जर जीवात गेलं, यत प्रकृतम तद एजती चलती, तदेव च न एजती. स्वतो न एव चलती, स्वतः न एव चलती, स्वतः अचलम एव सत चलती एव अर्थ. एव सत म्हणजे वाटतं, झाल्यासारखं वाटतं, एव सत. स्वतः अचलम, स्वतः अचल असून, एव सत चलती, स्वतः अचल असून चालल्यासारखं वाटतं, असा इत्यर्थम असं आचार्य सांगतात. पुढं ते असं म्हणतात किंच तद्दूरे, किती दूर आहे, इतकेच नव्हे तर किती दूर आहे, वर्ष कोटी शतैही अपि. अविदुषाम कोणासाठी आहे तेही सांगितलं आहे. कोणासाठी दूर आहे, अविदुषाम अप्राप्यत्वात, ज्याला तो आत्मा मिळालेलाच नाही, जो आत्मीभूत झालेला नाही, जो आत्मरत नाही, त्याला मात्र ते वर्ष कोटी शतैही. आणि याच वाक्याचा अर्थ जेव्हा पार्थाला भगवान सांगतात की असे शेकडो जन्म गेल्यानंतर पार्था एखादा मला विरळा, त्याचे शेकडो जन्म जे आहेत ते वर्ष कोटी शतैही दुरान. तद उ अंतिके इति छेदः. थोडंसं व्याकरणाचं
आचार्यांनी सांगितलं आहे. पुढे ते असं म्हणतात की हे अंतर वस्तू एकाच ठिकाणी आहे, अंतर वेगळं वेगळं आहे. एक निरीक्षणाचं अंतर आहे, एक आकलनाचं अंतर आहे. ज्याला आकलन झालं तद अंतिके, ज्याला केवळ निरीक्षणच करतोय तद अंतरे, आणि ज्याने निरीक्षणही केलेलं नाही त्याचा काय अज्ञानाचा संबंध, कारण तो अज्ञानाच्या पहिल्या अवस्थेकडून पुढे गेलेलाच नाही. मी आणि ब्रह्म म्हणजे काय याची ज्याला संकल्पनासुद्धा माहीत नाही. म्हणून इथे पुढे ते असं म्हणतात, तद अंतिके समीपे अत्यंतम एव विदुषाम आत्मत्वात केवलम दूरे अंतिकेच. ज्ञानी माणसाच्या आत्मज्ञानात ते अत्यंत समीप आहे, म्हणून त्याला प्रत्येगात्मा असं नाव दिलेलं आहे. आत्मा आणि प्रत्येगात्मातला फरक असा आहे की हा जो चिदाभास आहे तो प्रत्येगात्मा आहे, म्हणजे आत्म्याच्या जवळ. प्रत्येक म्हणजे जवळ, प्रत्यक्ष आत्मा नव्हे, प्रत्येगात्मा. प्रत्येगात्मा म्हणजे आत्म्याच्या अस्तित्वाची जाणीव देणारा त्याचा बुद्धीमध्ये पडलेला प्रकाश जेव्हा मला जाणवतो, तो जाणवण्याची प्रक्रिया परत त्याच्याच साहाय्याने होणार आहे, तेव्हा त्याला प्रत्येगात्मा असं म्हणतात. तद अंतरे अभ्यंतरे अस्य सर्वस्य य आत्मा सर्वांतरः इति श्रुतेः. बृहदारण्यक उपनिषदाचा संदर्भ दिला आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये 4थ्या वल्लीमध्ये पहिला मंत्र आहे य आत्मा सर्वांतरः. हा आत्मा सर्वांच्या आत आहे. टप्पे असे आहेत, आत्म्याची अजिबात ओळख नसणारा, आत्म्याबद्दल कोणतंही ज्ञान नसणारा आणि त्याचं ज्ञान करून घेण्याची अजिबात इच्छा नसणारा असा जो तमसा आवृत्ता अंधा, तो श्लोक येऊन गेलेला आहे. आत्महनन करणारा, आत्म्याला न ओळखणे म्हणजेच आत्म्याची हत्या करणे, आत्महनन करणे. प्रेताः अभिगच्छति, प्रेतवत आहेत अशी लोक. अशी एक पहिली पातळी आहे. त्याच्यानंतर पूर्वसुकृतानुसार ईश्वर कृपेमुळे आणि 7 असणाऱ्या साधारण आणि 2 असणाऱ्या असाधारण, असे 9 कारणांनी प्रत्येक गोष्ट घडते असं शास्त्रात सांगतात. असं जर झालेलं असेल म्हणून त्याला काकतालव्य नाही असा शब्द वापरलेला आहे. असं ज्याचं आहे त्याला ब्रह्माच्या अस्तित्वाबद्दल शंका यायला सुरुवात होते, खात्री नव्हे. आणि अशी ज्याला शंका जेव्हा यायला लागते तेव्हा तो अशी वस्तू अस्तित्वात असेल का याबद्दल पहिल्यांदा तो शंका करायला लागतो. अशी वस्तू अस्तित्वात नाहीच याला अज्ञान म्हणतात. अशी वस्तू अस्तित्वात नसून दुसरी कुठली तरी वस्तू अस्तित्वात आहे याला आवरण म्हणतात. आणि दुसरी अस्तित्वात असलेल्या वस्तूचे गुणधर्मच खरे गुणधर्म आहेत त्याला विक्षेप म्हणतात. म्हणजे हिरा झाकून टाकला, हिरा आहे याच्या अस्तित्वाची जाणीव नाही, अज्ञान. हिऱ्यावर खूप चिखल किंवा धूळ साठली, आवरण. आणि बाजूला पडलेला कोळसा म्हणजेच हे रत्न, हा विक्षेप. यापैकी हिरा कूटस्थ आत्मा, धूळ अज्ञान आवरण आणि कोळसा शरीर. म्हणून कोळशाची खात्री म्हणजेच शरीर सत्यत्वाची खात्री. रत्नाची पारख म्हणजे आत्मज्ञानाचा अभ्यास. आणि आत्मज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी पहिल्यांदा हातात असलेला कोळसा जो आहे तो कोळसा आहे इतकं ओळखणं, ही पहिली पायरी आहे. आणि ती पायरी म्हणजेच आत्म्याच्या शोधण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची पहिली गोष्ट म्हणजे मलिनता. मल, अनात्मतत्वाचं पहिलं द्योतक मलिनता आहे. ती काढून विक्षेप काढल्यानंतर आत्मदर्शनाला जाणे ही दुसरी पायरी आहे. या दुसऱ्या पायरीमध्ये स्वतःच्या आत्मतत्वाची सविकल्प किंवा नंतर निर्विकल्प समाधीमध्ये त्या आत्मतत्वाचं दर्शन सद्गुरूंच्या कृपाहस्त्याने झाल्यानंतर मी आत्मा आहे, अयम आत्मा ब्रह्म, हे महावाक्य अनुभूतीला येतं. पण इतकं अनुभूतीला आलं म्हणून सगळंच संपलं असं नाही.
आणि म्हणून ज्यांनी निर्विकल्प समाधींचा रामकृष्ण परमहंसांच्या वरदहस्तांनी लाभ घेतला होता, एकदा नव्हे अनेक वेळेला, अशा विवेकानंदांना तंबाखूची तलब आल्यानंतर ज्याच्याकडून तंबाखू घेतली तो खालच्या जातीचा आहे म्हणून त्यांचा हात मागे गेला. अनात्म पश्यंती ज्ञानचक्षुषः हा जो आहे, म्हणून त्याची पुढची स्टेप जी ती अशी आहे की जिथं जिथं जे जे चर अचर अव्यक्तादी स्थावरांत मूळ मायेपासून आत्तापर्यंत असणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये तेच तत्व ज्याला दिसतं, स पश्यती य पश्यती, त्याला जे दिसतं तोच फक्त पाहतो असं गीता सांगते. आणि म्हणून तो कसा दिसतो त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की य आत्मा सर्वांतरहा, मी आत्मा आहे, सर्वांच्यात आत्मा आहे, तो आत्मतत्व माझं आत्मतत्व आणि संपूर्ण असणारं आत्मतत्व, घटाकाश, चिदाकाश, मठाकाश आणि महाकाश हे सगळं तेच आहे अशी जाणीव ज्याला होते, अशांचं वर्णन इथं चाललं आहे. म्हणून ज्ञानी माणसाचं वर्णन चालू आहे. पुढे आचार्य म्हणतात अस्य सर्वस्य जगतो, अस्य सर्वस्य जगतो नाम रूप क्रियात्मकस्य तदु अपि सर्वस्य अस्य बाह्यतो. अस्य सर्वस्य जगतो, या सर्व जगामध्ये नाम रूप क्रियात्मकस्य तदु अपि, या नाम रूप क्रियात्मक जग, सगळ्या जगाची एक छोटीशी व्याख्या आचार्यांनी केलेली आहे. इथे नाम रूप आणि क्रिया सोडून काहीच नाही आहे. तेव्हा नाम रूप क्रियात्मक असणाऱ्या अशा जगामध्ये जे जे काही आहे ते तिथे अस्य बाह्यतो, कशाने ते पूर्णपणे भरलेलं आहे, कसं परमात्म्याने भरलेलं आहे, व्यापकत्वात आकाशवत निरातिशय सूक्ष्मवत अंतहा, ते प्रत्येकाच्या ठिकाणी कसं वसलेलं आहे व्यापकत्वात, त्याला व्यापकत्व संबंध असं म्हणतात. अगदी साध्या शब्दात सांगायचं म्हणजे चहा, कॉफी आणि चॉकलेट तिन्हीमध्ये दूध आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की दूध व्यापक आहे आणि ह्या तीन गोष्टी व्यापकत्व आहेत. तेव्हा व्याप्य आणि व्यापक असा संबंध आहे. असं जे ते तत्व आहे ते व्यापक असल्यामुळे ते सर्वत्र आहे, ते आकाशवत आहे. आता व्यापक सांगितल्यानंतर परत आकाश सांगण्याचं कारण काय आहे, केवळ असणे सत एवढंच त्याचं नाही आहे वर्णन. सत बरोबर त्याच्यामध्ये चित पण आहे. आ समंतात काशयती इति आकाश, सर्वत्र ज्ञानाचा प्रकाश चमकावा तद्वत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होण्या इतपत ते आपल्या स्वतःच्या गुणधर्माने सगळ्यांना व्यापून टाकतं. त्यामुळे व्यापकत्वात आकाशवत निरातिशय, निरातिशय म्हणजे नथिंग बियॉन्ड, त्याच्या पुढे काही नाही आहे. म्हणजे ते आणि तेच फक्त असू शकेल, त्याच्या पुढे अजून काही असू शकणार नाही. सूक्ष्मत्वात, अत्यंत सूक्ष्मपणे, अत्यंत तरलपणे, ते किती तरल आहे आणि किती वेगवान आहे आपण पाहिलं आहे. मनोजवीय म्हणून हनुमानाला जवीय म्हणतात, म्हणजे वाऱ्याचा जो मनाचा जो वेग आहे तो सगळ्यात जास्त समजला जातो, म्हणून त्याला मनोज वेगम मारुत तुल्यम असं म्हणतो आपण. पण हे मनोजवीय आहे, अतिथ्य, त्याला सुद्धा ते पुढं टाकणार आहे. असं जे तत्व आहे ते सर्वांच्या अंतरात आहे. आणि एवढ्याचसाठी हे उदाहरण दिलेलं आहे आचार्याने. आचार्य म्हणतात एकस्मिन वस्तूनी विरुद्ध धर्म हा न भवेत. एकाच वस्तूमध्ये दोन धर्म असू शकत नाहीत. पण इथं आहेत असं वाटतं. तद एजती तद न एजती, तद दूरे तद अंतिके, तद अंतर्यामी तद बाह्यस्य. याचं उत्तर देताना आचार्य म्हणतात की असं विरुद्ध धर्माने ते दूषित नाही आहे. आणि पुढे विदुषाम आत्मवान असा जो शब्द वापरला आहे की जो विदुष म्हणजे ज्याला ज्ञानी आहे तो आत्मवान का असतो, तर जे जे ज्ञात होतं, जे जे ज्ञात होतं ते ते ज्ञात्यापासून दूर असतं. जगातली प्रत्येक वस्तू ज्ञात होत असल्यामुळे ज्ञात्यापासून दूर आहे.
त्रिपुटी सांगण्याचा वेगळा प्रकार आहे. आणि म्हणून एकमेव वस्तू जिथे यद ज्ञात्वा ब्रह्मेव भवती, म्हणजे जे जाणल्यानंतर जाणण्याच्या ऐवजी जाणायचं तेच होतो, असं हे एकमेव तत्व आहे. म्हणून विदुषाम आत्मवान असं म्हटलेलं आहे. आत्मवान म्हणण्याचं कारण काय? आत्म हा पश्यंती नाही, आत्मवान, आत्मतत्वेन. म्हणून आत्म्याचं जे सर्वनाम आहे ते सुद्धा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, म्हणजे आपण असं म्हणतो आय मायसेल्फ, माझं जे सर्वनाम आहे ते मायसेल्फ असं लावतो, त्यात सेल्फ लावतो आपण. तसं आत्मा हे संस्कृतमध्ये रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे, स्वरूप सर्वनाम त्याला म्हणतात. त्याचं कारणच असं आहे की आत्मतत्वामध्ये जो पाहण्यासाठी गेला तो आत्मतत्वातच गेला. आणि अशा प्रकारचं रूप पाहणारे जे आहेत ते. आणि प्रज्ञानघनाबद्दल आणखीन थोडीशी अशी माहिती अशी आहे की प्रज्ञानघन बृहदारण्यक उपनिषद, मांडुक्य आणि इथे ईशोवास्य असं 3 उपनिषदांमध्ये आलेलं आहे. प्रज्ञानघनाबद्दल सांगताना असं सांगितलेलं आहे की जिथे केवळ प्रकर्षाने ज्ञानाचं अस्तित्व आहे त्याला प्रज्ञान, आणि घनीभूत म्हणजे कंडेन्स्ड, त्याच्यापेक्षा जास्त ज्ञानाचा समुच्चय होऊ शकत नाही अशी ती गोष्ट आहे. आणि तिथं असं म्हणण्याचं कारण असं आहे की जे जे काही जाणण्यासारखं आहे ते ते सगळंच्या सगळं त्या प्रज्ञानघनाच्या अध्यस्थतेखाली होतं, किंवा त्याच्या अध्यक्षतेखाली ते सर्व. मयी अध्यक्षते सूयते चराचराम मधला तो प्रज्ञानघन आहे. आणि म्हणून विश्वदर्पण दृश्यमान नगरी आपण दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये वाचतो. विश्वदर्पण असं म्हणण्याचं कारण असं आहे की सगळं जे आहे ते त्या प्रज्ञानघनाच्या अस्तित्वावर चालणाऱ्या गोष्टीमध्ये असल्यामुळं विश्व मनात आहे, मन विश्वात नाही असा सिद्धांत आहे. विश्वामध्ये जे जे आपल्याला दिसतं ते ते सगळं माझ्या मनात आहे म्हणून मला ते जाणवतं. म्हणून जे जे माझ्या अनुभवाला येतं त्याला लोक असं म्हटलेलं आहे. असं म्हणण्याचं कारणच असं आहे की माझा लोक हा माझा स्वतःचा माझ्या जगताशी असलेल्या संबंधामुळे येणारा अनुभव आहे. म्हणून अशा प्रकारचं असल्यामुळे प्रज्ञानघन मात्र हे सगळं असं करण्यासाठी असणारा कारणीभूत घटक आहे. तो कारणरहित आहे, पण त्याच्या अस्तित्वामुळे, त्याच्या केवळ तटस्थपण असण्यामुळे इतक्या मोठ्या गोष्टी घडतात. पुढे 6वा मंत्र येतो. यस्तु सर्वाणि भूतानि, यस्तु यह तू, वन हू, जो कोणी, यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन एव अनुपश्यति, सगळ्या भूतांमध्ये चराचरांमध्ये आत्मन एव, आत्मा सोडून दुसरं काहीही पाहत नाही. म्हणजे अशी अवस्था येऊ शकते की जो ब्रह्मानंदामध्ये सतत डुंबलेला आहे. म्हणूनच त्यांना ब्रह्मस्थित, ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मविद्वरम असंच म्हणतात. कारण ते तिथं असल्यामुळे ते काय पाहतात? आत्मन एव अनुपश्यती, बाकी काहीही दिसत नाही. म्हणजे यामधला मागचा जो भाग आहे कुटस्थाचा, ह्या एकच भाग त्यांना दिसतो. त्यामुळे समोर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये जर त्याला कुटस्थ दिसत असेल तर त्या व्यक्तीच्या पंचमहाभौतिक गुणधर्मा, जडाच्या गुणधर्माशी त्यांचा तात्विक भाग काहीही संबंध नसतो. आणि म्हणून अत्यंत पापी अशा मनुष्यामध्ये सुद्धा परमेश्वराचं दर्शन संतांना होतं. त्याचं कारण ती आहे यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन एव अनुपश्यति. आता ज्ञानाची लक्षणं चालू आहेत. ज्ञानाबद्दल बोलून झालं, आता ज्ञानी आहे त्याचं लक्षण चालू आहे. सर्व भूतेषु च आत्मानं ततो न विजुगुप्षते. सर्वांमध्ये आत्मा पाहतो, स्वतःमध्ये आत्मा आहे याची ज्याची खात्री झालेली आहे, आणि सर्वांगत असणारा आत्मा
आणि माझ्याबरोबर असणारा माझ्या अंतर्यामी हे दोन्ही एकच आहेत अशी सख्य भावाची ज्याची संकल्पना झालेली आहे असा जो ज्ञानी आहे ततो न विजिगुप्सते. त्याचा परिणाम फलरूप काय होतं, असं जो करतो त्याला ततो न विजुगुप्सते. विजुगुप्सते म्हणजे जुगुप्सा म्हणजे अवर्षण, घृणा. आणि घृणा एखाद्या गोष्टीबद्दल असणे म्हणजे त्या गोष्टीबद्दल अनुकूल किंवा प्रतिकूल दोन्हीपैकी कोणती तरी एक संकल्पना असणे. आणि ही घृणा असं खास सांगण्याचं कारण असं आहे कारण संतांनासुद्धा असेच अनुभव आलेले आहेत. तुकारामांच्या ओव्या एका पाठोपाठ ओव्या फक्त याच विषयावर आहेत, तर तो न विजुगुप्सते. आणि ते त्या अवस्थेमध्ये असल्यामुळे त्यांनी त्या ओव्या लिहिलेल्या आहेत. आपण त्या ओव्या पाहू. पण हा विजुगुप्सते हा शब्द आपण कठोपनिषद पाहिलं त्यावेळेसुद्धा आला होता. त्या विजिगुप्सतेमध्ये आणि या विजिगुप्सतेमध्ये अंतर आहे. हा शब्द जो आहे तो जुगुप्सा या शब्दापासून आलेला आहे. जुगुप्सा म्हणजे घृणा वाटणे. आणि याचा मूळ धातू या शब्दाचा जो आहे तो गोपू. गोप मीन्स टू प्रोटेक्ट, संरक्षण करणे. गोपयते, गोपते, गोपी हा शब्द जो आलेला आहे तो गोप हा शब्द जो गोपाल हा जो शब्द आहे जो रक्षण करतो. आणि ततो न विजिगुप्सते असा कठोपनिषदाचा श्लोक आहे. ततो न विजुगुप्सते म्हणजे काय, ज्याला आत्मदर्शन झालेलं आहे त्याला आणखीन कोणत्याही संरक्षणाची गरज नाही, कारण तो निर्भय अवस्थेला पोचलेला. जिथे द्वैत नाही तिथे भय नाही, म्हणून तो अभयस्थानी गेल्यामुळे आता त्याला स्वतःच्या, कारण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा विकारच होऊ शकत नाही अशा अविकारी व्यक्तीला, म्हणजे अशा अविकारी आत्मस्थित अशा कोणालाही भीती वाटण्याचं किंवा संरक्षण करण्याचं कारण नाही, म्हणून ततो न विजिगुप्सते. मात्र इथे विजिगुप्सते जो आहे तो जुगुप्सा म्हणजे बिभत्सरस आहे. तो एखाद्याबद्दलचे अत्यंत किळस किंवा घृणा वाटणे. आचार्य त्याबद्दल असं पुढं सांगतात, यह परिव्राड मुमुक्षुः. आचार्याने सुरुवातच अशी केलेली आहे की असं कुणाला दिसतं, हे जे मंत्रात सांगितलं आहे हे कोण पाहू शकतं. यह परिव्राड, परिव्राड म्हणजे परितः व्रजती, परिव्राजक व्रत जे आहे तो शब्द तोच आहे. परिव्राड म्हणजे परितः आजूबाजूला सर्व बाजूंना, व्रजती म्हणजे फिरणारा, परिव्राड. आणि परिव्राड हा शब्द इथे येण्याचं कारण म्हणजे नुसतेच फिरणारे सगळे आहेत. जो ज्ञानाच्या उपासनेसाठी सर्वत्र म्हणजे ज्ञानाच्या शक्य असणाऱ्या सर्व शाखांमध्ये आत्मज्ञानाच्यासाठी सर्वत्र संचार करतो असा जो आहे तो परिव्राजक. म्हणून जेव्हा ते संन्यासाश्रमामध्ये परिव्राजकतेसाठी बाहेर पडतात तेव्हा ते ज्ञानसंपादनासाठी बाहेर पडले असतात. तीर्थाटन किंवा देशाटन असा उद्देश नसून आत्मज्ञान असाच उद्देश आहे. म्हणून टायटल ते नावसुद्धा परमहंस परिव्राजकाचार्य अशा पद्धतीने देण्याचं कारण तेच आहे. परिव्राड मुमुक्षुः, केवळ ज्ञानपिपासू नाही आहेत, मुमुक्षुः ज्याची खरोखरच बंधनातून सुटण्याची इच्छा आहे असा. मुमुक्षुः सर्वानी भूतानी अव्यक्तादिनी स्थावरंतानी आत्मन्येव अनुपश्यन्ति. कुठे कुठे त्यांना आत्मा दिसतो, सर्वानी भूतानी. कुठली भूतं, अव्यक्तादिनी मायेच्या सुरुवातीपासून, अव्यक्त, व्यक्त तर सोडूनच द्या, जी माया अजूनही प्रसृत झालेली नाही आहे अशा अव्यक्त मायेपासून, म्हणजे थोडक्यात जितकं चेतन सोडून जडामध्ये मोडतं, ज्याच्यामध्ये माया, ईश्वर, जीव, जगत हे सर्वच्या सर्व अशा ठिकाणी असणाऱ्या सर्व भूतानी अव्यक्तादिनी स्थावरंतानी. आता स्थावर हा शब्द म्हणजे दगड, अगदी दगडापर्यंत अनुकंपा कुठंपर्यंत आहे. स्थावरंतानी आत्मन्येव अनुपश्यती, आत्मा व्यतिरिक्तानी न पश्यती इत्यर्थः. आत्मा सोडून दुसरं काहीही पाहत नाही असा त्याचा अर्थ आहे. आचार्य सांगतात, सर्वभूतेषु च तेष्वेव च आत्मानं तेषामि अपि भूतानां
स्वम आत्मानम आत्मत्वेन यथास्य देहस्य सर्वभूतेषु च तेष्वेश, सगळ्या भूतांच्या आतमध्ये आत्मानं तेषां, त्यांचा आत्मा, अपि भूतानां स्वम आत्मानं, त्यांचा आत्मतत्व आणि माझं आत्मतत्व याच्यामध्ये कोणताही फरक नाही. आत्मत्वेन, आत्म्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर मी म्हणजे पहिली गोष्ट मी कोण आहे याची माझी खात्री झाली आहे, ते कोण आहेत त्याची माझी खात्री झालेली आहे, आणि ते आणि मी एकच आहे याची माझी खात्री झालेली आहे. जेव्हा जर सगळंच एक असेल तर विजिगुप्सता कोणाबद्दल? आणि म्हणून इथे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. तो जो भेदाभेद आहे तो भ्रम आहे, आणि तो नुसताच भ्रम नाही आहे, तो अमंगल आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्ण सर्वेश्वर पूजनाचे. तो ओवी जी आहे त्या ओवीचा किती गूढ आणि गंभीर अर्थ आहे हा मंत्र पाहिल्यानंतर कळतं. यथास्य देहस्य कार्य कारण संघातस्य आत्मा अहम सर्व प्रत्यय. तो काय बघतो, कसं बघतो सगळ्यांच्याकडे पाहताना, की तो त्याला नावाने ओळखत नाही, तो नाम रूप याच्याकडे त्याचं लक्ष नसतं. तो फक्त एवढंच म्हणतो यथास्य देहस्य, या देहामध्ये कार्य कारण संघात. हे नैयायिकांचा शब्द आहे, कार्य आणि कारण. कारण हे शेवटी पंचमहाभूतिक आहे, बनलेलं आहे भूतत्वात. असं जे जे काही जन्माला आलेलं आहे, जे जे काही आलेलं आहे, जे उत्पाद्य आहे, जे आप्य आहे, जे निर्माण झालेलं आहे, त्याला कारण हे असलंच पाहिजे. आणि म्हणून कुठल्या तरी कारणाने, उपादान असो वा निमित्त कारण असो, या कोणत्या तरी कारणाने तयार झालेलं हे पंचमहाभूतांना एकत्रित करून केलेलं संघात कार्य आहे, असं ते सगळ्यांच्याकडं पाहतात. आणि ते नुसतंच पाहत नाहीत, तर त्या कार्यकारण संघातस्य आत्मा हा म्हणजे ते बाजूला करतात. याला विवेक म्हणतात. आत्म अनात्म विवेक. त्यातलं अनात्म पहिल्यांदाच बाजूला काढून केवळ आत्मा पाहणारे. आत्मा अहम सर्व प्रत्यय साक्षीभूतश्चेतयिता केवलो निर्गुणो अनेनैव स्वरूपेण अव्यक्त दिनाम स्थावरंतानाम अहम एव आत्मा. या अव्यक्तापासून स्थावरापर्यंत सर्व अनुभवांच्या साक्षीत्वासाठीचे चैतन्य साक्षीभूतश्चेतयिता केवलो, केवळ ज्याच्या साक्षीभूतत्वामुळे सर्व काही या जगातलं ज्ञात होतं, ते जे निर्गुण केवल चैतन्य आहे, ते अव्यक्तापासून स्थावरापर्यंत ओतप्रोत भरलेलं आहे. सर्व भूतेषु आत्मानं निर्विशेषम यस्त्व अनुपश्यती. अशा प्रकारे सर्व भूतांच्या मध्ये स्वतःच्या आत्मस्वरूपास सततः जो पाहतो, सततः तस्मात् एव दर्शनान विजिगुप्सा घृणा न करोती. असं पाहिल्यामुळे कोणत्याही प्रकारची विजिगुप्सा किंवा घृणा तो करत नाही. सर्वाही घृण हा आत्मनो अत्यंत दुष्ट पश्यतो भवती. कोणाला होती घृणा? सर्वाही घृण हा आत्मनो अन्यथ, आत्मनो अन्यथ, आत्मा सोडून जे जे काही पाहतो त्या प्रत्येकाला मात्र दुष्ट पश्यतो भवती. दोन प्रकारे हा संस्कृतचा अर्थ लागतो. दुष्ट पश्यतो भवती, पश्यती दुष्ट हा. असा जो जो अनात्म वस्तूंवर केंद्रित करतो, आत्म्याला बाजूला सारतो आणि अनात्म वस्तूकडे पाहून समोरच्या व्यक्तीची किंवा त्याच्या संपर्कात आलेल्या वस्तूची मूल्यमापन करतो, तो दुष्ट पश्यतो भवती. अशा बघण्यालाच दुष्टपणा म्हणतात, किंवा त्याला तो दुष्ट वाटतो. दोन्ही अर्थाने पश्यती दुष्ट हा, दुष्ट पश्यतो भवती. आत्मानम एव अत्यंतम विशुद्धम निरंतर पश्यतो न घृणानिमित्तम अर्थांतरम अस्ति इति प्राप्तमेव ततो न विजिगुप्सते इति. जो आपल्या अत्यंत विशुद्ध निरंतर अशा आत्म्यास सर्वत्र पाहतो, त्याच्या दृष्टीत काहीही घृणात्मक असं असत नाही. घृणानिमित्तम अर्थांतरम,
कारण घृणा आली की मत बनलं. अर्थांतरम याचं मत बदलतच नाही, कारण त्याचं एकमेव मत आहे की माझ्यासमोर आलेली, म्हणून सोने मोती आम्हा मृत्तिके समान, परावाई नार रुखमाई समान. त्याचं म्हणण्याचं कारणच असं आहे की आता तिथे ती नारी दिसत, नर नारी में एक बिराजे दो दुनिया में दिखे तू. आणि सगळीकडंच कबीरांना दिसल्यामुळे ते म्हणतात की नुसतंच तसं मला दिसत नाही. भेड़ों में भेड़ी, बदमाशों में भेड़ो तू, चोरी करके तू भग जावे पकडणे वाला तू का तू. म्हणजे तिथे चालू असणाऱ्या सामाजिक मर्यादेमध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्या गोष्टीमध्ये सुद्धा जे जे काही चाललेलं आहे ते आत्मतत्व आहे. हीच नजर एकनाथांची त्या गाढवाला पाणी पाजवताना दिसते, त्या विंचवाला हातात घेताना दिसते. तीच नजर तुकारामांची जेव्हा त्यांच्या वह्या बुडवल्या गेल्या काय आणि त्याचं कौतुक झालं काय या दोन्ही वेळा दिसते. आणि म्हणून अत्यंत दारिद्र्यामध्ये सुद्धा जो आत्मानंद त्यांनी उपभोगलेला आहे त्या आत्मानंदाच्या मागे असणारा त्यांचा ज्ञानचक्षू आणि त्यांची दृष्टी ही अशा प्रकारची आहे. इयम एव अर्थम अन्य अपि मंत्र आह, याच अर्थाचा एक अजून मंत्र सांगतो असं आचार्य म्हणतो. पुढचा मंत्र असा आहे, यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैव आभुद्विजानतः, अभूत विजानतः असे त्याचे विग्रह आहे तो. यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्म एव अभूत विजानतः. ज्ञानी मनुष्यासाठी सर्व जीव आत्मरूप झालेले आहेत. विजानतः आणि अजानतः असे दोन शब्द इथे या मंत्राच्या भाष्यामध्ये पण आलेले आहेत. विजानतः, विजान हा विज्ञान या शब्दाचाच जवळचा शब्द आहे. नुसतं जाणणे किंवा माहिती करून घेणे आणि अनुभवांनी माहिती करून घेणे या दोन्हीतला जो फरक आहे तो ज्ञान आणि विज्ञानामध्ये आहे. म्हणून विजानतः विशेषत्वेन यत् जानाति इति विजानतः, ज्याला अनुभवामुळे आणि विशेष अनुभवामुळे ते ज्ञान आलेलं आहे असा जो विजानत आहे, अभूत विजानतः, तो सर्वत्र यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्म एव, दुसरं काही नाही, आत्म एव अभूत विजानतः असा जो असतो त्याला तत्र को मोहः कः शोकः एकत्वम अनुपश्यत. सर्वत्र एकच दिसणारा जो आहे त्याला कोणत्याही प्रकारचा ना मोह आहे ना शोक आहे. म्हणून नाथांना असं म्हणतात, काकांनी सांगितलेली गोष्ट आहे, राक्षस होऊन जेव्हा देव समोर आले होते तेव्हा नाथांनी भीतीच्या ऐवजी विचारलेला प्रश्न असा की देवा आज हे रूप तुम्हाला घ्यावं असं कसं वाटलं. तत्र क मोह क शोक न बिभेर न न न इव्हन भीती, म्हणजे ज्यांच्या विचारांमध्ये सुद्धा भीतीचा लवलेश नाही अशी जी निर्भय अवस्था आहे त्या निर्भय अवस्थेचं एकमेव कारण म्हणजे द्वैताचा लय, अद्वैताच्या दृष्टीने अधिष्ठाताचं ज्ञानपूर्वक संसार निवृत्ती करून केलेलं दर्शन, ज्याला ज्ञानयोग असं म्हणतात. असा हा 7वा मंत्र त्याच अर्थाचा आहे. आचार्य असं म्हणतात, यस्मिन् काले यथोक्त आत्मनि वा तान्येव भूतानि सर्वाणि परमार्थ आत्मदर्शनात् आत्मैवाभूत आत्मैव संवृत्तः परमार्थ वस्तु विजानतः तत्र तस्मिन् काले तत्र आत्मनि वा को मोहः कः शोकः. आता प्रश्न असा येतो महत्त्वाचा की असं जे आहे त्यांना सगळं एक दिसलं म्हणजे त्यांना भेदच नाही आहे. भेदाभेद अमंगळ म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांना भेद दिसतच नव्हता. या उलट भेद दिसणाऱ्यांची काय कथा आहे, त्याला भेदभ्रांती असं म्हणतात. त्या भ्रांतीसुद्धा पाहण्यासारख्या आहेत. म्हणजे कमीत कमी स्वतःच्या दोषांचं वर्णन व्यवस्थित झालं तर ते बाजूला कसे काढावे हे कळतात.
तुकारामांच्या बाबतीत नुसतेच गुण असल्यामुळं गुणांचं वर्णन जर केलं तर दोष कळतच नाहीत. आणि म्हणून भेद आणि भ्रांती किती किती प्रकारची असू शकते. जीव आणि ईश्वर किंवा ब्रह्म याच्यामध्ये द्वैत समजणं किंवा दोन वेगळे वेगळे समजणं याला भ्रांती किंवा भेद असं म्हणतात. ही भ्रांती किती महत्त्वाची आहे तर कबीर असं म्हणतात, भ्रांती पहाडी नदिया बीच में अहंकार की लाट गुरुविन कौन बतावे वाट. आणि ही भ्रांती कशा कशा प्रकारची आहेत? 5 प्रकारच्या भ्रांती आहेत. पहिली भ्रांती आहे जीव ईश्वर भेद भ्रांती. जीव आणि ईश्वर हे 2 वाटणे. आता ही भ्रांती नसती तर आम्ही आराधना केली असते का? देवळात गेलो असतो का? त्याची सोंड जर चुकून त्याला इजा झाली तर मला काहीतरी पाप लागेल असं मला वाटलं असतं का? या सगळ्या भ्रांतींमध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बुद्धी प्रतिबिंबित जीव चैतन्य जीवाकडे आहे. बुद्धी किंवा अंतःकरण प्रतिबिंबित चैतन्य कुटस्थाचा बुद्धीमध्ये पडलेला प्रकाश जसा तिथे आहे तसेच माया प्रतिबिंबित चैतन्य म्हणजे ईश्वर आहे. त्याचं अज्ञान माया आहे, माझी अज्ञान जे आहे ते अज्ञान आहे. अविद्या माझी, त्याची अविद्या अज्ञान दोघांकडे फक्त तो शुद्ध सत्वगुणाचा आहे, मी त्रिगुणात्मक आहे. हे सोडून त्या दोन्हीमध्ये आत्मतत्वाच्या दृष्टीने पाहिलं तर तेच तिथं प्रकाशलंय. अत्यंत सत्वगुणामध्ये प्रकाशल्यामुळे तो ईश्वर झाला. मी त्रिगुणांमध्ये असल्यामुळे माझा प्रकाश तितका पडत नाही. हे सोडलं तर जो प्रकाश पाडतो तो आदित्य दोन्हीकडे एकच आहे. आणि असं असल्यामुळे जीव ईश्वर भेद भ्रांती ही चुकीची आहे. आणि ही भ्रांती निरस करण्यासाठी जे दृष्टांत वापरला जातो तो म्हणजे बिंब प्रतिबिंब वाद. त्या बिंबाचे अनेक घटांमध्ये पडलेले प्रतिबिंब जरी हलले, जरी तुटले, जरी फुटले तरीसुद्धा मूळ बिंबावर कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. तद्वत ईश्वर असो वा जीव असो त्या दोहोंमध्ये असणारं मूळ बिंब तेच असल्यामुळे जीवात आणि ईश्वरात भेद असू शकत नाही. दुसरा जीव जीव भेदभ्रांती ही आमच्यामध्ये ठासून भरलेली आहे. अगदी पक्की खात्री झालेली आहे की मी आणि माझ्या आजूबाजूला असणारे हे माझ्यापेक्षा वेगळे आहेत किंवा मी त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. आणि हे वेगळेपणच माझ्या नसतंच वेगळेपण आहे असं नाही आहे. ही नुसतीच भ्रांती असं नाही. ही भ्रांती वाढवण्याचं काम दिवस रात्र चालू आहे. आणि टू एस्टॅब्लिश मायसेल्फ या कन्सेप्टखाली जे चालू आहे ते जीव जीव भेद भ्रांती आहे. त्याचं कारण असं आहे, त्या जीवामध्ये असणारं जे प्रतिबिंब आहे कुटस्थाचं आणि माझ्यात तो अंतःकरण घेऊनच जन्माला आलेला आहे. अंतःकरण उपहित चैतन्य जीवाची व्याख्याच झालेली आहे. जीवाची जेव्हा व्याख्या या चित्रामध्ये केली गेली याचा अर्थ जितकं जितकं जीव म्हणून आहे ते सगळं हेच आहे. मग ते सगळंच हे असेल तर त्यात भेद कसा असेल? आणि म्हणून जीव जीव भेदभ्रांतीसाठी घटाकाशाचा दृष्टांत दिला जातो. कबीर महाराज हेच दृष्टांत फार साध्या शब्दात सांगतात. कबीरा कुआं एक है पानी भरे अनेक, भांडे में ही भेद है पानी सब में एक. अशा पद्धतीने जीव जीव भेदभ्रांती घालवतात. जीव जड भ्रांती हा आपली दुसरी खासियत आहे. जशी जीव जीव भ्रांती आहे, जीव जीव भ्रांतीचे अत्यंत बुद्धीचे उत्कृष्ट तोडलेले तारे म्हणजे जात, वर्ण, पात, उंची, रंग, कपडे, तसं जीव जड भेद ही आपली दुसरी खासियत म्हणण्याचं कारण असं आहे, जितक्या जड वस्तू आहेत त्याच्यावर अत्यंत प्रेम ठेवून त्यांच्या मागे लागणे याला संसाराची आपण व्याख्या करून टाकलेली आहे. म्हणजे प्रत्येक जड वस्तू ही अनुकूल प्रतिकूल वाटणे आणि त्यामध्ये मला समाधान देण्याची ताकद आहे असं समजूत करून राहणे आणि तेही आपल्या आयुष्याच्या अंतकालापर्यंत, याला जीव जड भेद म्हणतात. विषयी आणि विषयीन, विषय उपभोग जितके आहेत ते सगळे जीव जड भ्रांतीमध्ये. अन्यथा त्या जडाचा भोग घेण्याची मला इच्छा का व्हावी?
ज्याचा मी भोग घेतोय ते आत्मतत्वानी भारित आहे. मी आत्मतत्वानी भारित आहे. मी माझाच उपभोग घेऊ शकत नाही. हे न कळाल्यामुळे अनुकूल प्रतिकूलता तयार होऊन मनामध्ये इच्छांचे मोहोळ लागतात, ज्याच्यातून वासना निर्माण होतात आणि मग यद्गत्वा न निवर्तन्ते अशी आपली अवस्था, यस्मिन् गत्वा न निवर्तन्ते भूयः अशी आपली अवस्था होऊच शकत नाही. विषय लोलुपता आणि याचा परिणाम आहे पुनर्जन्म या भ्रांतीचा, आणि याची निवृत्ती केवळ मननाने होते. ही भ्रांती घालवायची असेल तर मनन हा त्याच्यावरचा उपाय आहे. आणि मनन म्हणजे स्वतःहून बसून शास्त्रामध्ये ऐकल्यानंतर किंवा उपनिषद ऐकल्यानंतर आपला जेव्हा जेव्हा जडाशी संबंध येईल तेव्हा तेव्हा समोर आलेलं पिवळं दिसत असलं तरी, सोनं म्हटलं असलं तरी त्याचा माझ्या आत्मतत्वासाठी काहीही फायदा नाही याचा विचार त्यावेळेला होणं हे सर्वात महत्त्वाचं. आणि म्हणून प्रश्न तिथेच आहे, न ततो विजिगुप्सते, त्याला कशाचीच काळजी लागत नाही, कारण त्याला ज्ञानाने संरक्षण दिलेलं आहे. मला मात्र माझी परिस्थिती खराब होईल म्हणून गुंज सोनं लागतं. याचा अर्थ कुठेतरी आपल्या संरक्षणाची सुद्धा गफलत झालेली आहे. पुढचा भेद आहे जड ईश्वर भेद. ईश्वर सर्व गोष्टींचा नियंता आहे, तो या दगडाशी संबंध त्याचा कसा असू शकेल? एक दगड ईश्वर म्हणून पूजला जाईल, पण दगडाची ईश्वराशी कल्पना ही आपल्याला संकल्पनासुद्धा करवत नाही. पण जडामध्ये असणारं तत्व आणि ईश्वरामध्ये असणारं तत्व एक आहे. केवळ त्याच्यामध्ये अंतःकरणाचा अभाव आहे, त्यामुळे ते त्रिगुणांनी बाधित नाही आहे. त्याच्याकडे सत्वगुण आहे, तो सत्वगुणांनी बाधित आहे. पण ह्या दोहोंमध्ये सुद्धा या दोघांच्या मागे उभा राहणारा, या लाखाच्या मागचा पोशिंदा जो आहे तो तोच आहे. अशा जड ईश्वर, हा जड ईश्वर भेद जो आहे तो तत्व विचार प्रतिबंधक भेद निश्चय असं त्याला म्हणतात. कारण का तर जडाधिष्ठान भूत चैतन्य आणि ईश्वराधिष्ठान भूत चैतन्य हे एकच आहे. आणि असं एकदा झालं की मग कळतं ईशावास्यम इदम सर्वम यात किंचित जगत्याम जगत, त्याच्यात स्थावर सगळे आले. आणि म्हणून असं जो म्हणतो विष्णुमय जग ज्याला वाटतं त्याला कोणत्याही प्रकारचा जीव जड ईश्वर असा भेद वाटत नाही. आणि जड आणि ईश्वर याचा भेद मात्र चिंतनाने जातो, एक मननाने जातो, कारण ते स्वतः करायचं कार्य आहे. चिंतनाने जातो याचा अर्थ त्या दोन्हीच्या मागचं तत्व माहिती करून घेणे. आणि पाचवी भ्रांती जी आहे ती जड जड भ्रांती आहे. जड जड भ्रांती म्हणजे विषयाविषयांमध्ये भेद. अगदी साधं उदाहरण जड जड भ्रांतीचं म्हणजे हे मोबाईलचं मॉडेल आणि ते मोबाईलचं मॉडेल, ही जड जड भ्रांती आहे. म्हणजे एक तर दोन्ही जड विषय आहेत, या दोन्ही जडांची मला विशेष अनुकूलता प्रतिकूलता वाटायचं काही कारण नाही आहे. आणि नुसतीच अनुकूलता प्रतिकूलता वाटत नाही तर त्याच्यामध्ये मला विषय भेद वाटत आहेत आणि म्हणून अनुकूलता प्रतिकूलता येते आहे. आणि याचं कारण असं आहे की जडाजडामध्ये जर भेद असता तर गीतेमध्ये भगवानांनी हे वाक्य म्हटलं नसतं, मयी अध्यक्षेन सूयते चर अचराम. अचरसुद्धा माझ्या अध्यक्षतेखाली आहेत, म्हणजे माझं अस्तित्व अचरामध्ये सुद्धा आहे. आणि एक सहावी भ्रांती आहे, ती मानली जात नाही पण ती आपण तयार केलेली आहे. त्याला ईश्वर ईश्वर भेदभ्रांती म्हणतात. म्हणजे शैवांनी वैष्णवांचा केलेला विरोध. शैवांच्या दृष्टीने विष्णू हा देव असू शकत नाही, वैष्णवांच्या दृष्टीने शिवाचं काहीतरी चुकलेलं आहे, अशा प्रकारची संकल्पना जे करतात. म्हणून त्याला तुकारामाने सांगितलं, हरिहरा भेद नाही नका करू वाद. हरी आणि हर, शिव आणि विष्णू यांच्यामध्ये कोणताही भेद नाही. अशा प्रकारचे 5 किंवा 6 असे भेद जो न पश्यन्ति, विद्या विनयेन शोभते ब्राह्मणे गविहस्तिनी शुने चैव श्वपाकेच. अशा सर्व ठिकाणी समदर्शिनः स पंडितः, असं ज्याला दिसतं तो पंडित आहे आणि असं ज्याला दिसत नाही तो या 5 भ्रांत्यांमध्ये अडकलेला आहे.
यस्मिन सर्वाणी भूतानी आत्मेव अभूत विजानती. आणि असं झाल्यामुळे आत्ता आपल्या लक्षात येत तत्र का मोह का शोक तत्र शोक नास्ती. असं जर असतं तर आनंदाचे डोही आनंद तरंग हे लिहिलंच नसतं तुकारामांनी. लौकिकाच्या दृष्टीने शोकामध्ये बुडून जाऊ अशी परिस्थिती असताना हे सद्गृहस्थ संत संध्याकाळच्या जेवणाची वानवा असताना आनंदाचे डोही आनंद तरंग लिहितात. याचं कारण असं तत्र को मोह. शिवाजीराजांचा नजराना परत गेला. तत्र को मोह आणि आनंदाचे डोही क शोक. या उलट या दोन्ही वस्तूंना आम्ही घेतलेलं आहे, नजराने घेतलेले आहेत, संध्याकाळची व्यवस्था करून ठेवलेली आहे. पण तत्र मोह तत्र शोक ही शोकांतिका आहे. आणि ही शोकांतिकाचं असण्याचं कारण त्या पहिल्या मंत्राच्या या मंत्राच्या पहिल्या ओळीत आहे. यस्मिन सर्वाणी भूतानी आत्मैव अनुपश्यती किंवा आत्मैव अभूत विजानात. म्हणून संत कनवाळू आहेत, संत कृपाळू आहेत. आपण असं जे म्हणतो त्यांना कृपाळूपणा आणावा लागत नाही. तो कृपाळूपणा त्यांच्याकडे एक प्रकारचा साईड इफेक्ट म्हणूनच येतो. कारण जो अशा पद्धतीने सगळीकडं पाहतो त्याच्या पाहण्यामध्ये ज्ञानचक्षू असल्यामुळे त्याला जे जे दिसतं ते केवळ आत्मतत्वच दिसतं. आणि म्हणून पार्डन देम दे डू नॉट नो व्हॉट दे आर डुईंग असं म्हणताना जीसस ख्राइस्टची जी भूमिका होती ती भूमिका ना अपराध्याची होती ना अपराध करणाऱ्याची होती. न्याय देणाऱ्याकडे लक्ष नव्हतं, न्याय मागणाऱ्याकडे लक्ष नव्हतं. लक्ष फक्त तिथे होतं जिथे आत्मतत्व होतं. त्यामुळे शरीराच्या असण्याचा नसण्याचा दुःख वेदनांचा कुठेही संसर्ग झाल्याचं दिसत नाही. 7व्या मंत्राची फक्त आपण ओळख पाहिलेली आहे. आता 7व्या मंत्राच्या पुढे जे जे काही लागणार आहे ते आपण पुढच्या वर्गामध्ये पाहूया. आणि हे जे भेदभ्रांती सांगितली म्हणजे एका बाजूला ज्ञानी माणसाचं लक्षण चाललं आहे, ज्ञानी माणूस कसा विश्वाकडे पाहतो, आणि एका बाजूला अज्ञानी म्हणजे आपण कशा पद्धतीने पाहतो. अशा ह्या 6 भ्रांत्या एका बाजूला आणि भ्रांती नसणारा ज्ञानी एका बाजूला आहे. आता या भ्रांतीपासून ज्ञानापर्यंत कसं जावं या साधनेमध्ये येणारे जे टप्पे आहेत किंवा अडचणी आहेत त्या अडचणी पुढच्या या 2 मंत्रांमध्ये आपल्याला पाहिजे आहेत. म्हणजे मग ज्ञानाची लक्षणं पुरी होतील आणि आपण साधारण आपल्याला जवळ मांडणारा जो कर्मयोग आहे, जो दुसरा बीजमंत्र आहे, त्या मंत्रांचे जे वृत्तीमंत्र सुरू होतील त्यावेळेला आपल्याशी संबंधित असणारे कर्माशी म्हणजे संबंधित असणारं आणखीन ज्ञान पुढे येईल. हरि ओम. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.